आरोपी गौस अहमद इसाक कुरेशी यांनी दिलेले धनादेश न वटल्यामुळे फिर्यादी शब्बीर नबीलाल नदाफ यांनी सोलापूर येथे फौजदारी खटला दाखल केला आणि त्याची चौकशी न्यायदंडाधिकारी SP पाटील साहेब यांच्यासमोर होऊन आरोपीनं गुन्हा केल्याचं साबित झाल्यामुळे आरोपीस 1 वर्ष साध्या कैदेची शिक्षा ₹90,000 नुकसान भरपाई आरोपीनं फिर्यादीस द्यावी, तसेच सदर नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आणखी 2 महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शब्बीर नबीलाल नदाफ हे आरोपीचे मित्र असून आरोपी गौस अहमद इसाक कुरेशी हे त्यांच्या बहिणीच्या लग्नाकरता रक्कम ₹50,000 हातुसने मागितले होते। मित्रास मदत करण्याकरता शब्बीलाल नदाफ यांनी रक्कम 50,000चे हातुसने दिले होते। त्यापोटी आरोपीने रक्कम 50,000चा चेक दिला होता। सदरचा धनादेश खात्यावर भरला, परंतु खात्यात रक्कम शिल्लक नाही, त्यामुळे तो न वटता परत आला। त्यानंतर शब्बीर नबीलाल नदाफ यांनी ॲडव्होकेट श्री SR खमितकर यांच्या मार्फत कोर्टात नोटीस दिली व सदरची रक्कम नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत रक्कम देऊन पावती घेण्यास कळवलं, परंतु आरोपीने मुदतीत रक्कम दिली नाही। त्यामुळे फिर्यादी शब्बीर नबीलाल नदाफ यांनी फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला व चौकशीअंती आरोपीस वरील प्रमाणे दंड व शिक्षा देण्यात आली। यात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट श्री SR खमितकर, ॲडव्होकेट सुनीता नाईक तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।